वेगवेगळ्या सुरावटींच्या चांदव्यातून आपण चंद्र अनुभवला, मात्र एका नाट्यगीतात कवी सुरांना चंद्र व्हायला सांगतोय. वि.स. खांडेकरांची ययाती ज्यांनी वाचली आहे त्यावर आधारित ययाती आणि देवयानी या नाटकामधलं हे पद, पंडित जितेंद्र अभिषेकींचं संगीत, अर्चना कान्हेरे यांच्या स्वरातलं. हे सुरांनो चंद्र व्हा या गीतावर विशाखा इंदुलकर भावांग सादर करतील. भावांग म्हणजे नृत्य आणि भावनांच्या अभिव्यक्तीतून नृत्यांगना कलाकृती प्रस्तुत करते, पण त्याआधी त्या आपल्याला काही सांगणार आहेत त्यांच्या प्रस्तुतीबद्दल. खूप सुंदर नृत्य, खूप सुंदर तुमचं गाणं झालं. म्हणजे चंद्र म्हटलं की प्रेमाचं प्रतीकच नाही का. आणि चंद्र, पाऊस अशासारख्या सगळ्या प्रीतीच्या साधनांनी प्रेम कसं फुलत असतं. आज पाऊस आहे, चंद्र आहे, चांदणं आहे, पण नेमका तो नाही आहे. तर याच गीताच्या पुढचा म्हणजे तो खूप दिवस नसलेला तिचा प्रियकर, आणि तो कधी येणार हे कळत नाही आहे. बरं हा काळ आत्ताचा नाही आहे बरं का, की लगेच कॉल केल्यावर कळतं की आता तो कुठे आहे आणि या क्षणाला तो काय करतोय. हा काळ फार पूर्वीचा आहे. तर जसा ढगांमागे चंद्र लपतो आणि दिसतो, लपतो आणि दिसतो, तसंच काहीसं तिचं मन कधी वर्तमानात तर कधी भूतकाळात, कधी वास्तवात तर कधी कल्पनेविश्वेत रमतंय. तर अष्टनायिकांमधली एक नायिका प्रोषित पतिका म्हणून मी सादर करत आहे. फार सुंदर या गीताने, आणि रस आहे शृंगार रस प्लस करुण रस.
बरसुनी आकाश सारे अमृताने नाहवा अमृताने नाहवा अमृताने नाहवा हे सुरानो चंद्रभा चंद्रभा हे सुरानो चंद्रभा हे सुरानो चंद्रभा चांदण्याचे कोश माझ्या चांदण्याचे कोश माझ्या कोश माझ्या चांदण्याचे कोश माझ्या चांदण्याचे कोश माझ्या प्रियकराला पोचवा प्रियकराला पोचवा प्रियकराला पोचवा हे सुरानो चंद्रभा हे सुरानो चंद्रभा हे सुरानो चंद्रभा 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 अप्रतिम सादरीकरण.